वेळ रात्रीचे 2 वाजले। हातात वही आणि पेन घेऊन जरांगे पाटील कागदावर काहीतरी लिहितायत। फक्त 12वी शिकलेला हा पठ्ठा भल्या भल्याला जाऊन भेटतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। झालं का नाही आता तैत घंट्यात वया टंटडा 10 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटलाय। जरांगे पाटील एकाच विषयावर ठाम आहेत, मराठा आरक्षण। मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी पाठीमागे सरत नाही, हाच तो जरांगे पाटलांचा शब्द आणि आजही या शब्दावरती जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे पाटलांनी यासाठी बरेच दौरे केले। जरांगे पाटील गावागावात फिरतात, खेड्यापाड्यात जातात, तालुक्याच्या ठिकाणी जातात, जिल्ह्याच्या ठिकाणी जातात। आजपर्यंत मोठमोठे जरांगे पाटलांनी 9-10 दौरे केले। त्याचबरोबर 5 आमरण उपोषण सुद्धा जरांगे पाटलांनी केले। प्रचंड दगदग झालीये, प्रचंड धावपळ झाली आहे। पण हा सगळा काळ जरी धावपळीचा असला तरी थांबून चालणार नाही आणि म्हणूनच जरांगे पाटील अजिबात थांबायचं नाव घेत नाहीत। तब्येत साथ देत नाहीये, तब्येत बरोबर नाहीये। 5वं आमरण उपोषण संपल्यानंतर जरांगे पाटील दवाखान्यात गेले, तब्येत साथ देत नव्हती। तसंच ॲम्ब्युलन्स मध्ये जरांगे पाटील पुण्यामध्ये जाऊन कोर्टामध्ये हजर झाले, तब्येत साथ देत नव्हती। पण हा वाघ काही थांबला नाही। एवढी सगळी दगदग चालू असताना सुद्धा रात्रीच्या 2 वाजता जरांगे पाटील हातात वही आणि पेन घेऊन काहीतरी आराखडा तयार करायला बसलेत। भविष्यात आरक्षण हा प्रश्न कसा सोडवता येईल हा गुंथा सोडवण्यासाठी बसलेत। जरांगे पाटील वहीवरती कोणता शब्द लिहित नाहीत, तर जरांगे पाटील जणू त्या कागदावरती मराठ्यांचं भविष्य लिहितात। असाच हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय। फक्त 12वी शिक्षण जरांगे पाटलांचं झालं असं जरांगे पाटील सांगतात। 10वीचं शिक्षण जरांगे पाटलांनी स्वतःच्या गावात मातोरी इथं घेतलं आणि त्यानंतर 11वी आणि 12वी हे शिक्षण गडी गेवराईच्या जवळ असणाऱ्या एका गावात जरांगे पाटलांनी घेतलं। फक्त 12वी पर्यंत शिकलेला हा पठ्ठा भल्या भल्यांना नडतो। यांनाच राजकारणात जायचं होतं, यांनी संधी नाही दिली आणि त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा ही संधी द्यायची सरकारला की तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा, मान्य करा। येतं जरांगे पाटलांना प्रश्न विचारतं त्यावेळेला जरांगे पाटलांना त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटायला लागतं। एखादा नेता उभा राहतो, जरांगे पाटलांवरती टीका करतो, त्यावेळेला त्या सगळ्या टीकेला खऱ्या अर्थानं व्यवस्थित उत्तर देणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा ताळेबंद जरांगे पाटील कागदावरती जणू लावत आहेत। माध्यमांशी बोलताना मुद्देसूद बोलावं लागतं, मराठा आरक्षण कसं शक्य आहे हे पटवून द्यावं लागतं, वेळोवेळी सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी लागते आणि मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करावे लागतात। जरांगे पाटलांना कधी कोणती गोष्ट विचारली जाईल सांगता येऊ शकत नाही आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे जरांगे पाटील समजावून घेतात। वेळ रात्रीची 2 वाजता। जरांगे पाटील थकले नाही, जरांगे पाटील अजूनही थांबले नाही, कारण की कोट्यावधी मराठा बांधव जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हे जरांगे पाटलांना पुरतं कळाले। आता जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा नवा दौरा काढलाय, सातारा दौरा, आणि 7 दिवसाचा हा दौरा असणार आहे। 7 दिवसांमध्ये 7 गावांना हा दौरा असणार आहे। जरांगे पाटील थांबायचं नाव घ्यायला तयार नाहीत। किती ओबीसीचे नेते एक होते पट्ट्यानी सरकारचं वेगवेगळं शिष्टमंडळ येतं, जरांगे पाटलांसोबत चर्चा करतं। आता 2 दिवसापूर्वी सरकारने एक शिष्टमंडळ पाठवलं, त्यात 3 आमदार होते। 1 तासभर जरांगे पाटील त्यांच्यासोबत चर्चा करत होते। ही चर्चा करत असताना मुद्दे मांडावे लागतात, मुद्दे ठाम ठेवावे लागतात, आपलं मत व्यवस्थित समजून सांगावं लागतं, कायद्याची चौकट, या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं मांडाव्या लागतात आणि याच सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं समजून घेण्यासाठी कितीतरी मराठा बांधवांचं भविष्य कागदावर लिहिण्यासाठी जरांगे पाटील रात्री दिवस करताना पाहायला मिळतात। आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकीत तिथं बीसीबीसीला अटक केल्या नाही, आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। हातात एक पेन घेऊन मराठ्यांचं भविष्य लिहिण्यासाठी हा माणूस प्रयत्न करतो आहे। आजपर्यंत या माणसावरती बऱ्याच टीका झाल्या, टिप्पण्या झाल्या, खालच्या स्तरावरती जाऊन लोक बोलायला लागले। जरांगे पाटलांवरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्यांना पक्षाशी जोडलं गेलं, त्यांना कोणत्या तरी नेत्याचा चमचा अशा पद्धतीनं संबोधलं गेलं। पण ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या इज्जतीवरती घेऊन हा माणूस मराठ्यांसाठी लढतो आहे। मनोज जरांगे पाटलांवरती शिंतोडे उडवले जातात, त्यांच्याविषयी अटक वॉरंट केला जातो, त्यांचं चरित्र बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। पण या सगळ्या गोष्टी अगदी संयमानं हा माणूस स्वतःच्या अंगावर घेतो आणि पुन्हा एकदा नव्यानं खंबीरपणे उभा राहून फक्त एकच प्रश्न विचारतो की मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते सुद्धा ओबीसी मधूनच पाहिजे। राहिले तेवढे एक गुंठाभर ते घर राहून माया पोरायला मी ज्याला गेलो ते कुठं राहायचं, नदीरात वाळू त्यांना। खरं तर एवढा लढाऊ माणूस मराठ्यांमध्ये जन्माला आलाय, खरं याचं कौतुक कधी कधी वाटायला लागतं आणि म्हणूनच की काय गावाखेड्यातल्या मराठा बांधवांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलंय।
हे आंदोलन फक्त एका माणसाचं आता राहिलं नाही, तर कोट्यावधी मराठा बांधवांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलंय. पाटील म्हणतील तेच नियोजन, पाटील ठरवतील तीच दिशा, अशा पद्धतीनं म्हणत तरुण बांधव सुद्धा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात. जरांगे पाटलांनी उभा केलेला हा लढा प्रचंड मोठा आहे. असा लढा इतिहासात फार कमी वेळा उभा राहू शकला जो लढा जरांगे पाटलांनी उभा केला. या लढ्याला यश मिळेल का नाही मिळेल या सगळ्या गोष्टी पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मात्र जरांगे पाटील हार मानायला तयार नाहीत. रात्री 2 वाजता हातात वही आणि पेन घेऊन हा माणूस अभ्यास करायला बसतोय आणि जरांगे पाटलांचा हा अभ्यास प्रचंड खतरनाक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालंय.